ज्ञानेश्वर माऊली. आपण ज्ञानेश्वरीला सुरुवात करतो आहोत. माऊली पुढे आणि मी मागे. जे काही आहे ते माऊलीचंच आहे. त्यामुळे आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या मंगलाचरणाने सुरुवात करूया. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. पहिलं डिस्क्लेमर सांगून झाला. कारण झालं असं की आमचं शिवानंद प्रबोध मंडळ होतं आणि त्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही ज्ञानेश्वरी वाचत होतो. पण त्यावेळी माझी एक गडबड झाली की आपण ते एवढं पाळत नाही, मग आपण सांगण्याचा अधिकार काय, म्हणून ते बंद झालं, बंद केलं. पण नंतर आता ओव्हर द पिरियड असं वाटलं की निदान आपल्याला थोडी माहिती आहे ती लोकांपर्यंत पोचू द्या. ही अध्यात्मसेवाही आहे, माऊलीची सेवा पण आहे आणि तुमची सगळ्यांची सेवा पण आहे. करूया. 100% कोणाला जमलं ह्याचा हिशोब कोणी लावायचा आणि 100% कोणाला पटलं ह्याचा तरी हिशोब कोणी लावायचा. असं म्हणून मी आता हे पुन्हा सुरुवात करतोय. जवळजवळ 20 वर्ष झाली. 2006ला सुरू केलं होतं. केव्हा बंद केलं आठवत नाही. मंडईजवळच्या मठामध्ये आपलं ज्ञानेश्वरीचं वाचन चालायचं. याला मी कालबंधन ठेवलं नाही, कारण 1 मिनिटाचं रील गाजतं म्हणून 1 मिनिटाचे व्हिडिओज काढले. पण तसं काही नाही. शेवटा माझी बुद्धी, माझी क्षमता. बरं, मी नोट्स कधी काढत नाही, आताही काढणार नाही. म्हणजे काही अडेलपणा म्हणून नाही, पण कंटाळा. जेवढं होईल तेवढं आपलं ठेवत राहायचं समोर, हा हेतू. तर त्यामुळे 1 मिनिटात 1.5 मिनिटाचा रील हाही विषय नाही. खूप मोठं झालं पाहिजे असंही नाही. जेवढं होईल तेवढं दरवेळेला बोलत जायचं. आणि काय बोलायचं तर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरी बोलायची असं ठरवलं. कारण मी वाचली आहे, मला थोडीफार समजली आहे. आमच्याकडे मठाची होती आधी, आता प्राचार्यांची आहे, पुष्कळ आहे. माझ्या आजोबा मठामध्ये काम करत होते, आळंदीला जायचे. त्यांचा सत्कार झाला काय विशिष्ट एका वयाच्या टप्प्यावर. आमचा काय होणार नाही, तो भाग वेगळा आणि व्हायची अपेक्षा पण नाही. पण म्हणजे इतकं काम या घराण्यात आहे. माझी चुलत बहीण प्रवचनं करते, पण हे प्रवचन नाही आहे, हे वाचन आहे. आपल्या इथे एका मठाचं नावच वाचन मंदिर असंच आहे. तर हे वाचन आहे. जेवढं होईल तेवढं वाचत राहायचं आणि जो अर्थ जेवढा समजला आहे तेवढा सांगत जायचं, अशी ही प्रोसेस आहे. ही पूर्वपीठिका आहे. त्यातला डिस्क्लेमर हल्ली म्हणतात तसं हे प्रत्येक वेळा समजून चाला. या विषयातले जे जे व्हिडिओज येतील त्यात हा ज्ञानेश्वरी भाग 1 आहे. याच्या सुरुवातीला सांगितलं आहे तो डिस्क्लेमर सर्व व्हिडिओजसाठी अप्लाइड, की मी तेवढा मोठा नाही, मला सगळं कळलं नाही, कळलं आहे ते सगळं पटलं नाही, पटलं आहे ते सगळं वागलं नाही. पण हे धन पुढे चालू राहिलं पाहिजे आणि माझाही अभ्यास होत राहील पुन्हा एकदा, म्हणून हे सगळं चाललं आहे. श्री गणेशाय नमः. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आपल्या इथे आधिवंदू तुझं मोरया हे माहिती आहे आपल्याला. कुठल्याही कामाची सुरुवात गणपतीची प्रार्थना करून पूजा करून होते. आपल्या घरी वेगवेगळ्या पूजा होतात. गणपती पूजा असते, त्यातसुद्धा एक छोट्या सुपारीच्या गणपतीची पूजा होते. मग नवरात्र म्हणा, सत्यनारायण म्हणा, यात तर आहेच आहे. तर सुरुवात ही गणपतीच्या पूजेने स्मरणाने असते, म्हणून श्री गणेशाय नमः ही सुरुवात आहे.
हे जे आहे ते पहिलं अक्षर आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की ब्रह्मदेवानी जो पहिला उच्चार केला शब्दांचा तो ओम आहे. ओम आणि अथ असे शब्द आहे. अथ ध्यानम हे वेगवेगळ्या स्तोत्रांमध्ये पण सुरुवातीला येते. रामरक्षेमध्ये आहे अथ ध्यानम ध्यायेदाजान बाहुम, त्यातला अथ हा शब्द म्हणजे सुरुवात. आणि ओम हे पण प्रत्येकाच्या सुरुवातीला आहे. ओम हा पहिला ध्वनीच आहे, जगातला पहिला ध्वनी आहे. आणि तो कोणाचा आहे? परब्रह्माचा आहे. आणि मग नंतर असंही आहे की ओम हे परमेश्वराचं नाव पण आहे, परमात्म्याचं नाव पण आहे. त्यामुळे पहिला श्री गणेशाय नमः झाला, मग ओम झाला. मग आता नमोजी पुन्हा इथे नमस्कार आहे. नमः हा गणेशाला पण होता, नमस्कार आहे. नमस्कार म्हणजे विनयशील होणं, वाकणं हे त्या नमस्कारात आहे. त्याच्या पुढे वाकणं, त्याला आदर देणं हे आहे. आपण आपल्या मोठ्यांना आदर देतो तेव्हा नमस्कारच करतो. आणि मग आपलं भाव अशी प्रगत होत जाते की आपण सर्वसामान्य माणसालाही नमस्कारच करतो. कोणीही आला नमस्कार या, हे होतं. तर इथे त्यामुळे ओम हे परमात्मा, त्याचा पहिला ध्वनी, त्याचं नाव. ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मात् मांगलिक उभो. मंगल आहे ते ब्रह्मदेवाच्या म्हणजे परब्रह्म परमात्म्याच्या कंठातून आलेले, कंठ भेदून बाहेर पडलेले पहिले शब्द. मग अशी मी ते बोललो. तर आद्य कोण आहे? पहिला कोण आहे? मागे एकदा मी सांगितलं की 10वीत 1979 साली असतानाची माझी परमेश्वराची व्याख्या काय होती की जगाच्या निर्मात्याला, माझे भाऊ माझी चेष्टा करतात त्यावरून अजूनही, जगाच्या, असं मी जरा थोडं लहान वय आहे ना, तर जरा थोडं आपण काहीतरी विशेष बोलतोय सांगतोय अशा स्टाईलमध्ये, जगाच्या निर्मात्याला हे चेष्टा करताना वापरतात आमचे बंधू. भावनांनी घातलेला बांध म्हणजे आपल्या जे विचार आहेत ना, भावना म्हणजे इथे विचार या अर्थाने घ्यायचं. तर जगाच्या निर्मात्याला विचारांनी घातलेला बांध आहे. म्हणजे मी झालो, माझे वडील झाले, आजोबा झाले, मूळ कोण आहे? सगळ्यात आधी कोण आहे? मग त्याला परमात्मा, परमेश्वर, परब्रह्म असं आपण म्हटलं. जगाचा निर्माता, निर्माता म्हणजे माझा निर्माता माझा बाप, त्याचा निर्माता त्याचा बाप असा आहे ना. तर या जगाचा म्हणजे सगळ्यात आधीचा कोण? तर तो आहे परमात्मा असं मानलं मी. त्यावेळेला त्या भावनांनी घातलेला बांध असं म्हटलं, किंवा विचारांनी केलेली प्रगती म्हणा. की या जगात जग झालं कुठून सगळ्यांना प्रश्न त्यावेळेला, सगळ्यांना, हिंदूंनाच असं नाही, सगळ्यांनाच. तर म्हणजे जगाची निर्मिती झाली कशी, हा जो प्रश्न आहे त्याच्यावरती आत्मचिंतन करीत असताना थोरा मोठ्यांच्या लक्षात आलं की ते परमात्मा परमेश्वर आहे, परब्रह्म आहे, तो आहे सगळ्याचा निर्माता. म्हणून आद्य म्हणजे पहिला, तो आद्य आहे. तर हा त्याला नमन केलं. आणि तो कसा आहे? वेद प्रतिपाद्य या शब्दात काय आहे की तो आहे कसा, की तो वेद प्रतिपाद्य म्हणजे वेदांनी सांगितलेलं आहे. वेदांनी काय सांगितलं? वेदांमध्ये कोणाचं वर्णन जास्ती आलं तर तुम्ही सुरुवातीला गेलात तर इंद्रादी देवांचं आहे. पण मग त्या वेदांचं सार जेव्हा काढायला लागतं तेव्हा असं लक्षात येतं की वेदांनी प्रतिपादन केलं इथे त्या परमात्म्याचं केलं. मग त्यालाच नमस्कार करतोय ना आपण. मंगलाचरण म्हणजे काय? मंगलाचरण म्हणजे सुरुवातीला सर्व काही मंगल चांगले व्हावे यासाठी परमेश्वराची जी आठवण काढली जाते त्याला जो नमस्कार केला जातो ते हे चालू आहे मंगलाचरण. तर त्या परमात्म्याला नमस्कार करण्याची ही प्रोसेस चालू आहे. आणि जय जय म्हणजे त्याचा जय जयकार केला आहे. जय जयकार करणं चांगलं आहे. आणि करायचं कोणाचा? तर देव मस्तकी धरावा, वागा हल्ल कल्लोळ करावा. रामदास स्वामींनी पण म्हटलं.
तो जय जयकार. अवघा अल्लकल्लोळ करावा म्हणजे जय जयकार. तर तो जो जय जयकार आहे ना, तो या ठिकाणी केला आहे. म्हणजे ही विन्स, ही इज द विनर. आणि मग पुढे त्या स्वसंवेद्यामधून एक गोष्ट अशी लक्षात येईल की स्वसंवेद्य म्हणजे स्वतःचं संवेदन करतो. म्हणजे जय जयकार करायचा तर विन्स, तर कोण विन्स? तर तो परमात्मा विन्स. वाय विन्स? कारण तो सर्वात पहिला तो आहे, सगळ्यात त्याच्यापासूनच सगळं आहे. मग त्याचीच सगळी ताकद आहे. आणि यातून आणखीन एक स्वसंवेद्यामधून आणखीन एक अर्थ, शब्दाचा अर्थ एक निर्माण होतो, तो असा की मी त्याला काय जाणणार. हे माऊली पण म्हणते हो, मी तर अगदीच क्षुल्लक झालो ना. माऊली काय म्हणते, मी त्याला कोण जाणणार आहे. हा जो ज्ञानेश्वर नावाचा देह आहे, हा कुठल्या तरी परमात्मा परमेश्वराला जाणतो हे शक्यच नाही. परमेश्वर परमात्म्याला कोण जाणतो, तर तो स्वतःलाच जाणवतो. स्वतःलाच तो जाणतो. म्हणजे मी त्याला जाणण्यासारखं काही नाही. कारण मी मध्ये हा देह आला, अहंकार आला. त्यामुळे त्याला जाणणारा कोण? तो स्वतः. म्हणजे तो वेदप्रतिपाद्य आहे आणि तो स्वसंवेद्य. तो स्वतःला जाणत असतो. मग हे काय प्रोसेस चालली आहे? आत्मरूप आपलं ज्ञानेश्वरीची, गीतेची ही काय प्रोसेस चालली आहे? तो स्वतःला जाणतो तो. कारण त्याचं एक इथे आहे ना, त्याला जीवात्मा म्हणतात. त्याचं एक प्रतीक आहे, रूप या ठिकाणी बसले असं मानलं. ह्याच्यावर जे इतर गोष्टींचं आवरण पडलं आहे, मायेचं आवरण असं म्हणतात, त्यामुळे त्याला स्वतःचं रूप दिसत नाही. म्हणून हे प्रोसेस आहे. हे देवाच्या वर शेंदूर फासून त्याचं पार मूर्तीचं स्वरूपच बदलून जातं. मग ती शेंद्राची पुटं काढतात आणि मग मूळ स्वरूप दिसतं. जसं आपल्यावर जी पुटं चढली आहेत ना, ती काढण्यासाठी काहीतरी करावं लागतं. ते ज्ञानेश्वरी. मग स्वसंवेद्य होतं. मग स्वतःची जाणीव होते. मी कोण आहे कळतं. मग यांनी कोणी आपले साऊथचे मोठे महाराज स्वामी, ते प्रश्न एकच फक्त विचारायचे, हु एम आय, कोहम. हे उल्लेख आले असतील पूर्वी. मी रिपिटेशन झालं नाही असं म्हणणार नाही. रिपिटेशन होणार, कारण सगळं मिळून एकच आहे. मग तसं म्हटलं तर एक वाक्य उच्चारलं की सगळं झालं. अहम ब्रह्मास्मी सर्वम खलुदम ब्रह्म, ही सुद्धा 2 झाली. सर्वम खलुदम ब्रह्म या वाक्यात सगळंच्या सगळं आलं, काही राहत नाही, आहे की नाही. त्यामुळे सगळंच रिपिटेशन आहे. तर ते हु एम आय विचारायचे. तर कोण आहे? तर तो हु एम आय हे आहे परमात्मा, परमेश्वर. त्याला जाणण्याची ही प्रोसेस एका शब्दात पण होतो. हु एम आय एम द सोल, अहम ब्रह्मास्मी. तर तो आत्मरूप. त्यामुळे या पहिल्या वाक्याचा शेवट आत्मरूपा त्यांनी म्हटलं. सर्वम खलविदम ब्रह्म. आणि तू त्या ब्रह्माचंच नाव आत्मा आहे ना. तर ते आत्मरूप, स्वस्वरूप, खरं रूप. स्वामी स्वरूपानंद यांच्या बोलण्यामध्ये स्वस्वरूप हा शब्द यायचा. तर स्वतःचं स्वरूप जाणण्याची ही जी प्रोसेस आहे, त्याचा हा भाग आहे. आणि म्हणून नमस्कार केला आहे त्याला. आणि आत्मरूपा मला म्हटलं आहे. हे कोणाला संबोधलं आहे? हे आत्मरूपाला म्हटलं आहे. हे आत्मरूपा, हे श्री गणेशा, तुला नमस्कार असो. तू पहिला आहेस. तू वेदांनी प्रतिपादित केला आहेस. तुझा जय जयकार असो. तूच जिंकतोयस, तूच जिंकणार आहेस. आणि तूच या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःला जाणू शकतोस. माझ्यामध्ये असलेलं तुझं स्वरूप आहे, त्याला खऱ्या तुझ्या स्वरूपाची जाणीव करून देण्याचं कामही तूच करतोस, असं त्या ठिकाणी म्हटले. हा झाला ज्ञानेश्वरीचा पहिला श्लोक. आता आपल्याला दुसऱ्या श्लोकाकडे वळायचं आहे. यावेळी असं ठरलं की कंटाळा येईपर्यंत बोलायचं, थकेपर्यंत बोलायचं आहे ना. चालेल ना, लांबल्याचं होईल, होऊ दे.
तर दुसरा श्लोक ओवी म्हणतात त्याला, श्लोक नाही म्हणत. आयुर्वेदाचा प्रिन्सिपल सांगितलं आहे तुम्हाला. शोष पडतो, रस धातू कमी होतो. बोलणाऱ्याला तर आवश्यक आहे थोडं मध्ये पाणी प्यायला पाहिजे. जिमवाले पितात. शोष पडतो, रस धातूचा क्षय होतो. आणखी यात काय काय टाकलं तर आपण नाही टाकत. असं गमतीचा भाग सोडून द्या. तर देवा तूची गणेशू, पहिल्यांदा श्री गणेशानं मग म्हटले ना, परत आता गणेशू. तूची गणेशू सकलमती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारिजो. तर हे देवा, तू माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. देवाचं अटेन्शन. काकड आरती कशाला करतात? सकाळी उठवायचं त्याला. त्यानंतर भूपराग कशासाठी गातात? भैरव कशासाठी गातात? माझं एक आवडीचं गाणं होतं, मी मागे एकदा गायलो आहे. माझं गाणं म्हटल्यावर लोक पळून जाणार, त्यामुळे गाणी कमी गायली, पुढे थांबवलं. तर फार सुंदर आहे भैरव रागाचा. उठी उठी गोपाळ आहे. त्यानंतर कृष्णाचं आहे, प्रात समय उठी भानुदय भय, बाल गाल सब भूपती आहे, ते पण आहे. तर त्याचं लक्ष आपल्याकडे जावं परमेश्वराचं. आता इथे थोडा द्वैत भाव आला. मी आहे तो मी, सगळं काही परमात्माचे दोन काही नाहीच आहेत, हा एक सिद्धांत मूळचा. म्हणून त्याला स्वसंवेद्य असल्याचंही सांगितलं. पण पुढं थोडासा देह आहे, थोडी माया आहे. थोडी म्हणजे माझ्यात बरीच आहे, पण माऊलीच्यात थोडी माया आहे. तर ती आहे. तर त्यामुळे द्वैत थोडंसं होतं. द्वैत हे मानावं लागतं. शंकराचार्यांनी पण देवाच्या मूर्ती बसवल्या. याचं कारण काय? द्वैत थोडंसं आहे, खरं म्हणजे नाही आहे, पण थोडंसं आहे. का? तर ह्या ज्या सगळ्या देहाला आहे त्याला कळलं पाहिजे की अरे बाबा, आत्मरूप हेच खरं आहे, तोच तो खरा आहे. तर आपण कुठंतरी चाललं आहे का? सकलार्थमती प्रकाश. सगळा अर्थ तू प्रकाशित करतोस. कुठं? इथं. सगळा अर्थ प्रकाशित म्हणजे मला जे स्वसंवेद्य आहे ना, पण स्वसंवेद्य झाल्यावर तो काय करणार? आमच्यासारख्या मूर्खांना थोडंसं प्रकाशित करणार. तर सकलार्थमती प्रकाश, सगळा अर्थ उलगडून दाखवणारा असा तू गणेश परमेश्वर परमात्मा. म्हणून निवृत्तीदास म्हणतायत. म्हणे निवृत्तीदास, ज्ञानेश्वर माऊली हे निवृत्तीनाथांचा शिष्य, त्यामुळे निवृत्तीदासू. हे काय विनंती करतायत भगवंताला? अवधारिजो. अरे बाबा, माझ्याकडे लक्ष दे. कशाला लक्ष दे? तुझ्याकडे काय कारण आहे? तू काय मौज मस्ती करायला गेलास तर तो लक्ष देईलच असं नाही. तरी म्हणायचं, मौज मस्ती करायला जाताना सुद्धा म्हणायचं, भगवंता माझ्याकडे लक्ष दे, मग माझ्या हातनं काहीतरी वेडवाकडं होऊ नये. तो भाग वेगळा. पण इथे तर माझ्याकडे लक्ष दे, कारण मला तुला समजून घ्यायचं आहे. तो जो तू स्वतः समजून घेतो त्या जरा या जीवात्म्याला प्रकाशित कर. इथं बुद्धीत जरा प्रकाश पडू दे. आमची आई म्हणायची, जरा काही प्रकाश पडतोय का? तर तसं आता गणपतीचं वर्णन आहे. स्मृती ते जे अवयव देखा अंगिक भाव, तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. तर ह्या ज्या श्रुती, स्मृती आणि पुराण, हा आपल्या वेद म्हणजे हिंदू धर्माचं, त्याला पूर्वी हिंदू हे नाव नव्हतं, आता हिंदू धर्म आपण म्हणतो. हिंदू धर्माचं मूळ काय? तर श्रुती, स्मृती आणि पुराण. तर ह्या श्रुती म्हणजे वेद, स्मृती म्हणजे नंतर झालेल्या गोष्टी आहेत त्याच्यातल्या. तर स्मृती या गणेशाचेच अवयव आहेत, परमेश्वराचेच अवयव आहेत. त्या सर्व अवयवांचे ठिकाणी निरनिराळे सिद्धांतरूप लावण्य. काय लावण्य? अर्थसौंदर्य.
हेच गणेशाचे शरीराचे एकवटलेले सौंदर्य. म्हणजे गणपतीचं सौंदर्य कशात आहे? गणपती तर आपलं पुण्यात महाराष्ट्रात खूप प्रिय, खूप आवडतो, भरपूर मौज मजा करतो. 10 दिवस आपण चांगलं वाईट सगळं करतो. तर त्याची लावण्याची ठेव कशात आहे? त्या गणपतीच्या लावण्याची म्हणजे सौंदर्य कशात आहे? अर्थशोभा, अर्थ समजून घेण्यात आहे. काय आहेत त्या गणपतीचे अवयव? काय आहेत? तर शब्द आहेत. शब्द हे अवयव आहेत आणि स्मृती रूप अवयवांचे ठिकाणी सिद्धांत रूप अर्थ हे सौंदर्य आहे. गणपती स्मृतिरूप त्याचे अवयव म्हणजे स्मृतींमध्ये त्याचं वर्णन आहे म्हणून. आणि मग ह्या सगळ्या अवयवांनी युक्त, स्मृतिरूप अवयवांनी युक्त अशा या गणेशाची लावण्याची ठेव काय, सौंदर्य काय? तर अर्थ शोभा. कशाचा अर्थ? सिद्धांतांचा अर्थ. आता ते सिद्धांत काय आहेत? ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, सर्वं खलिदं ब्रह्म. आणि हे असं या पुढे आणखीन येत राहील. माझ्या अल्पमतीने मी मांडत जाईन. तुम्ही लक्ष द्या, लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, अनेकांपर्यंत पोचवा. ज्ञानेश्वरीसाठी अनेकांनी आपले प्राण दिले. प्राण दिले म्हणजे मृत्यू स्वीकारला असं नाही, पण सतत त्याच्यात राहिले अशा अनेक आहेत. आमचे सातपुते सर तर म्हणतात, माऊलीच्या पुढे काही नाही, माऊली हा अंतिम शब्द, त्याच्या पुढे काहीही नाही. माऊली झाली की शिल्लक काही राहत नाही, आणि माऊली नसली तर उपयोग काही नाही, असं म्हणण्याचा अर्थ आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. हरिओम.